नमस्कार. तर अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अशोक मामा फुलराणीची वाट बघत असतात आणि ते वैतागून म्हणतात की अजून आली नाही फुलराणी, आणि ते चिडत म्हणतात की कधी वेळेवर येणार नाही. आणि ते थोडासा विचार करतात आणि हातामध्ये झाडू घेऊन झाडू मारायला लागतात आणि चिडू म्हणतात की आता ये म्हणून. नाही या फुलराणीला फुलवलं ना तर नावाचा हा नाही. आता अशोक मामा झाडू मारतच असतात तितक्या डोरबेल वाजते. अशोक मामांना वाटतं की फुलराणीच आहे. अशोक मामा रागात दरवाजा उघडतात आणि म्हणतात की चल चालायला लाग इथून. तर समोर भैरवी असते. आता भैरवीला बघून अशोक मामा थोडेसे शांत होतात आणि तिच्याकडे बघायला लागतात. भैरवी सुद्धा अशोक मामाकडे आश्चर्याने बघत असते. अशोक मामा म्हणतात की तू आत्ता या वेळेला, आणि इकडे तिकडे बघत म्हणतात की फुलराणी कुठे. भैरवी मात्र काहीच न बोलता आतमध्ये येते आणि म्हणते की समा, इरा कुठे आहात. अशोक मामा म्हणतात की ही काय पद्धत आहे का, ही काय वेळ आहे यायची. तेव्हा भैरवी म्हणते की 8:30 वाजलेत आता. अशोक मामा म्हणतात की अरे पण फोन करून येण्याची एक वेळ असते, फोन करून येण्याची पद्धत असते. भैरवी म्हणते की का, फोन करून आले असते तर तुम्ही काय पायघड्या घालणार होतात का. तेव्हा अशोक मामा म्हणतात की नाही, मी येऊच दिलं नसतं तुला. भैरवी म्हणते की ठीक आहे, मॅनर्स नाही असं समजा. अशोक मामा म्हणतात की हो, मॅनर्स नाहीच आहेत तुला. आता भैरवी समा, इरा आणि ईशानला आवाज द्यायला लागते. तेव्हा तिघेही तिथे येतात आणि खुश होऊन म्हणतात की माऊ तू कधी आली. आता भैरवी त्यांना म्हणते की हे बघा मी तुमच्यासाठी काय खायला आणले, पिझ्झा, बर्गर, कॉक सगळं आणले. तेव्हा ईशान आणि इरा खूप खुश झालेले असतात. आता अशोक मामा रागाने भैरवीला म्हणतात की हा काय तमाशा चालवला आहे. तेव्हा भैरवी अशोक मामांना म्हणते की एक्सक्यूज मी. अशोक मामा म्हणतात की लहान मुलांना असलं अरबट चरबट खायला द्यायचं नाही. तेव्हा भैरवी अशोक मामांना म्हणते की हे बघा लहान मुलं आहेत ती. अशोक मामा म्हणतात की पण तू मोठी आहेस ना, हे असलं काहीतरी खाल्लं तर ते आजारी पडतील. भैरवी म्हणते की इतकी वर्ष खात आहेत. तेव्हा अशोक मामा म्हणतात की पण पल्लवीने त्यांना असलं काही दिलेलंच नाही आहे. आता भैरवी रागाने म्हणते की तुम्हाला काय माहिती आहे, आणि ती इराला विचारते की इरू, मम्मा कधी तुम्हाला बर्गर पिझ्झा खायला दिलं नाही का मम्माने. आता इरा म्हणते की कधी कधीच द्यायची. आता भैरवी अशोक मामांकडे बघत म्हणते की एक्झॅक्टली कधी कधीच, आज असं समजा मग कधी कधी. आणि ती इरा आणि ईशानला म्हणते की काय आहे ना, आजोबांना नाही जमलं तुमच्या खाण्यापिण्याचे लाड, पण आता माऊ आली आहे ना तुमची. अशोक मामा म्हणतात की मी मुलांचे लाड केले नाहीत ना, म्हणून तर मुलं धडधाकट राहिलेत. कारण काय खायचं आणि कधी खायचं त्यालाही एक शिस्त असते. भैरवी म्हणते की कधी कधी ना शिस्तीपेक्षा आवड महत्त्वाची असते. तुम्हाला नाही आहे का कदर त्यांच्या आवडीनिवडीची. अशोक मामा म्हणतात की शिस्त मोडणार असतील तर नक्कीच नाही. आणि ते इराच्या हातातून तो बर्गर घेतात आणि भैरवी म्हणते की बघा तुमच्या आजोबा तुमच्या तोंडचा घास काढून घेत आहेत ते बघा. आता अशोक मामा समा, इरा आणि ईशानकडे बघायला लागतात आणि हातातील बर्गर खाली ठेवून देतात आणि तिथून निघून जातात. आता भैरवी खुश होऊन म्हणते की खा, बिंदास खा. तेव्हा ईशान आणि इरा खायला लागतात. आता समा भैरवीकडे बघत म्हणते की माऊ मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे, असं म्हणून ती भैरवीला आतमध्ये घेऊन जाते. तर इकडे आपण पाहतो की अशोक मामा ईश्वर काकांना फोन करतात. तेव्हा ईश्वर काका अशोक मामांना विचारतात की हां अशोक बोल, काय रे. तेव्हा अशोक मामा ईश्वर काकांना म्हणतात की हे बघ ईश्वरा, तू आत्ताच्या आता इथे निघून या. ईश्वर काका थोडेसे घाबरत म्हणतात की काय रे, काय झालं, तब्येत बरी आहे ना तुझी. अशोक मामा म्हणतात की तू ताबडतोब इथे निघून ये, नाहीतर माझ्या हातून काहीतरी वेगळंच घडेल. ईश्वर काका विचारत असतात की अरे हो, पण झालंय तरी काय, ते तरी सांगशील. तेव्हा अशोक मामा ईश्वर काकांना सांगतात की अरे मुलांसमोर मला नालायक ठरवायला मुद्दाम करते ती. ईश्वर काका विचारतात की कोण ती. तेव्हा अशोक मामा रागाने सांगतात की तीच ती भैरवी मावशी. यावर ईश्वर काका विचारतात की परत आली आहे का. यावर अशोक मामा सांगतात की परत आली आहे, अरे येऊन थैमान घालते, माझ्या मुलांच्या जिभेचे चोचले पुरवते. ईश्वर काका म्हणतात की बरं मला जरा सविस्तर सांगशील का नक्की काय झालंय. तेव्हा अशोक मामा म्हणतात की काय सांगायचं आहे, कानामागून आली आणि तिखट झाले, माझी सगळी शिस्त एका दिवसात मोडून टाकली तिने. तेव्हा ईश्वर काका अशोक मामांना समजावत म्हणतात की तू आधी शांत हो बघू, मी येतोय लगेच. आता इकडे आपण पाहतो की भैरवी आणि समा बोलत असतात. आता भैरवी समाला विचारते की काय गं, काय चाललंय समा तुझं. तेव्हा समा सांगते की हेच मला तुला विचारायचं आहे की तुझं काय चाललंय माऊ, का त्यांना उगाच बेटी देतेस. आता फ्रीकआउट झाले ना तर उगाच सीन क्रिएट करतील, तुला माहिती आहे ना. यावर भैरवी म्हणते की नाही करणार आहे ते. यावर समा म्हणते की हे तू बोलतेस माऊ, काल बघितलं ना किती मोठा ड्रामा झालाय ते. भैरवी म्हणते की हो म्हणूनच मी म्हणते, आपण उगाच कशाला त्यांना भाव द्यायचा.
आता हे ऐकून समा आश्चर्याने विचारते की म्हणजे काय. यावर भैरवी म्हणते की हो मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. तुमचे आजोबा शेवटी मला म्हणणार आहेत की बाई मला झेपत नाही आहे, तू घेऊन जा. आता बघशीलच तू, हे मला नीट कळायला लागलेत आता. ही जी सगळी चिडचिड चालू आहे ना त्यांची, का सांग. कारण या सगळ्या गोष्टी ना आता त्यांच्या कंट्रोलच्या बाहेर जात आहेत ना, म्हणून. समा विचारते की मग. तेव्हा भैरवी विचारते की त्यांच्या रुटीनच्या, त्यांच्या सो कॉल शिस्तीच्या बाहेर जर कोणी गेलं ना, तर आधी ते चिडचिड करतात, मग रेस्टलेस होतात आणि मग कन्फ्यूज होतात आणि ॲट द एंड ते गिव अप करतात. आणि ते एकटे का आहेत समा, कारण ते ॲडॉप्ट नाही करू शकत गोष्टींना आणि रुटीन करण्यासाठी ना ॲडॉप्ट करत राहावं लागतं. आता समा म्हणते की हो बरोबर आहे तुझं, हे मी पण ऑब्झर्व केलं आहे. आता मम्मा बाबा कसे फ्लेक्झिबल होते, म्हणजे मम्मा चिडली तर बाबा सांभाळून घ्यायचा आणि बाबा चिडला तर मम्मा सांभाळून घ्यायची. तेव्हा भैरवी म्हणते की बरोबर आहे, तसं तुमच्या आजोबांचा काही भरोसा नाही आहे. तुमच्या आजोबांची शिस्त म्हणजे एकदा का ती मोडली का ते गिवअप करतील आणि ते स्वतःच म्हणतील की बस करा, माझ्याच्याने काही झेपत नाही हा गोंधळ आणि मग मी तुम्हाला घेऊन जाईल. तेव्हा समा खुश होऊन म्हणते की माऊ कसली डोप आहेस गं तू. तेव्हा तिथे इरा आणि ईशान येतात आणि समा भैरवीला विचारतात की तुम्ही दोघी काय बोलताय. भैरवी बोलते की काय झालं का खाऊन, चला रेडी व्हा पटकन, आपल्याला निघायचं आहे. आता यानंतर आपण इकडे पाहतो की अशोक मामा ईश्वर काकांची वाट पाहत इकडे तिकडे फिरत असतात. आता तितक्यात ईश्वर काका येतात आणि अशोक मामांना विचारतात की काय रे अशोक. तेव्हा अशोक मामा ईश्वर काकांना बघून म्हणतात की तू आलास बरं झालं. अरे त्या मुलांशी बोल जरासा, काय ते तेलकट तुपकट खातात आणि तो मधला मगाशी दूध प्यायला नाही म्हणाला, चक्क आईस्क्रीम पाहिजे असा हट्ट करून बसलाय. आता मला सांग किती विचित्र थंडी पडले. तेव्हा ईश्वर काका अशोक मामांना शांत बसायला सांगतात आणि विचारतात की कुठे गेलीत कुठे मुलं. तेव्हा तिथे ईशान, इरा आणि समा येतात आणि ईशान ईश्वर काकांना विचारतं की हॅलो ईश्वर काका, तुम्ही येता का आमच्यासोबत मुंबई दर्शनाला. अशोक मामा आश्चर्याने विचारतात की मुंबई दर्शन. तेव्हा भैरवीसुद्धा येते आणि म्हणते की येस, मी मुलांना मुंबई दर्शनाला घेऊन चालले. तेव्हा अशोक मामा म्हणतात की मला अजिबात चालणार नाही हा, मला हा आगाऊपणा नकोच आहे. आता भैरवी अशोक मामांना म्हणते की मी इथे परवानगी नाही विचारायचं तुम्हाला. अशोक मामा भैरवीवरती ओरडतात. तेव्हा ईश्वर काका अशोक मामांना समजावत म्हणतात की शांत हो अशोक. ते भैरवीला म्हणतात की आपण जरा शांतपणे बोलूया का प्लीज. तेव्हा भैरवी ईश्वर काकांना म्हणते की सॉरी, आपण ओळखतो का एकमेकांना. तेव्हा ईश्वर काका म्हणतात की सॉरी, मी ओळख करून द्यायचं विसरलो, मी ईश्वर, अशोकचा मित्र. मी काय म्हणत होतो माहिती आहे का. तेव्हा आता भैरवी ईश्वर काकांना म्हणते की मी काय म्हणते ते आधी ऐका. मला सांगा इतक्या दिवस मुलं बाहेर गेली आहेत का. ईश्वर काका म्हणतात की नाही, पण ते भैरवी तितक्यात म्हणते की एक्झॅक्टली, आणि ती एकटी नाही जाऊ शकत बाहेर, आणि मग यांनी त्यांना बाहेर न्यायला नको का. तेव्हा ईश्वर काका भैरवीला म्हणतात की नेईलच तो, म्हणजे नेणारच आहे. भैरवी विचारते की कधी, कुठे. अहो हे सोसायटीच्या बाहेरसुद्धा पडत नाहीत आणि हे बघा प्रवास केल्यानंतर माणूस फ्रेश होतो, हेही त्यांना पटत नाही. ईश्वर काका म्हणतात की नाही आहे, तसं काय नाही आहे. आता भैरवी अशोक मामांकडे बघत म्हणते की यांना चालत असेल असं कोंडून राहिलेलं, पण यांचं तर अजून आयुष्य बाकी आहे ना, मुंबई नवीन आहे त्यांना. तेव्हा अशोक मामा म्हणतात की हो, म्हणूनच भीती वाटते मला, इथलं ट्रॅफिक, इथली गर्दी. तेव्हा भैरवी ईश्वर काकांना म्हणते की ईश्वर काका त्यांना सांगा की त्यांना या सगळ्यांची सवय झाली पाहिजे. अशोक मामा म्हणतात की आणि समजा उद्या गर्दीत मुलं हरवली तर. तेव्हा भैरवी ईश्वर काकांना म्हणते की त्यांना सांगा मी आहे ना. आता अशोक मामा चिडून म्हणतात की तुला काय माहिती आहे गं, इथले रस्ते माहिती आहेत का. तर भैरवी ईश्वर काकांना सांगत असते की ईश्वर काका त्यांना सांगा मॅप नावाचा काहीतरी प्रकार असतो आणि मुंबईतले रस्ते, खड्डे, ट्रॅफिक या सगळ्यांची ना त्यांना सवय झाली पाहिजे, त्यांनासुद्धा सोशलाइज झालं पाहिजे. आणि हे सगळं काकांना दाखवता येत नसेल ना, तर कुणाला तरी दाखवायलाच हवं ना. आणि ती अशोक मामांना म्हणते की आणि बरं कुणा स्ट्रेंजरसोबत तर जात नाही आहे ना, ती मावशी आहे मी त्यांची, आणि ती चला मुलांना असं म्हणून ती मुलांना तिथून घेऊन जाते. अशोक मामा चिडून तिला थांबवायला लागतात. तेव्हा ईश्वर काका अशोक मामांना समजावतात आणि त्यांना शांत बसायला सांगतात. तितक्या तिथे फुलराणी येते आणि मुलांना असं बाहेर जाताना बघून विचारते की सकाळ सकाळ कुठे चाललं आहे. आणि ती भैरवीकडे बघत राहते आणि म्हणते की मावशी कुठे घेऊन चालली. तेव्हा भैरवी म्हणते की डोंट वरी, कायमचं नाही घेऊन चालले, संध्याकाळी येणार आहे परत. तेव्हा फुलराणी म्हणते की लवकर या. तेव्हा सगळेजण फुलराणीला बाय करून तिथून निघून जातात. आता इरा ईशानला म्हणते की आपण फिरायला चाललो आहे ना. ईशान म्हणतो की हो, तुम्ही शॉपिंग करणार आहात ना, मला बोर करणार. तेव्हा समा सांगते की आज कोणालाही बोर होणार नाही. भैरवी सांगते की आज आपण खूप एन्जॉय करणार आहोत, तुम्हाला अजिबात बोर होणार नाही. मग ईशान आणि इरा गाडीमध्ये जाऊन बसतात. समा म्हणते
म्हणते की माऊ मला नाही यायचं आणि ती भैरवीला बाजूला घेऊन जाते. यानंतर आपण पाहतो की ईश्वर काका अशोक मामासोबत बोलत असतात. ते म्हणतात की जाऊ दे ना मुलांना, काय झालं, तेवढंच मोकळं वाटेल त्यांना. अशोक मामा म्हणतात की मग इथे काय तुरुंगात आहेत का ते? ईश्वर काका म्हणतात की तसं काही नाही आहे, भैरवीला फक्त मुलांचे लाड करायचे असतात. अशोक मामा म्हणतात की याला लाड करणं म्हणत नाही, त्याला लाडावून ठेवणं म्हणतात आणि परत त्यांना तशीच सवय लागते. ईश्वर काका म्हणतात की अरे पण त्यांना ती आधीपासूनच होती, म्हणून मुले बिघडली का? अशोक मामा म्हणतात की पण त्यावेळी अमित आणि पल्लवी होते, मुलांना कसं समजायचं ते त्यांना बरोबर माहिती होतं. ईश्वर काका म्हणतात की हे त्या भैरवीला सुद्धा माहिती आहे, कारण ती काही काळ दुबईमध्ये त्यांच्याबरोबर राहिलेली आहे. अरे सख्खी मावशी आहे ती त्यांची, तू असं काय करतोस? आणि दुसरं म्हणजे त्यांचे लाड करण्यापासून आणि त्यांना भेटण्यापासून आपण तिला अडवू नाही शकत. अशोक मामा म्हणतात की मग प्रश्नच मिटला ना, तू आता हे म्हणतोयस म्हणलं मी पुढे काय बोलणार आहे? तेव्हा फुलराणी तिथे येते आणि म्हणते की खरं सांगू का ईश्वर काका, ती बाई माझ्या पण डोक्यात जाते, तुम्ही म्हणता ते पण खरं आहे. आणि ती अशोक मामांना म्हणते की कसं आहे ना मामा, शेवटी ती मावशी आहे ना पोरांची, पोरांना खेळायला बागडायलाच घेऊन गेली आहे ना, उगाच आपल्या मोठ्यांच्या खुन्नसमध्ये त्या पोरांची फरफट कशाला करायची? पोरं जातील, खेळतील, बागडतील आणि आनंदी होऊन येतील घरी परत, आणि त्यांच्या आनंदात आपण आपला आनंद मानायचा. ईश्वर काका म्हणतात आणि थोडंसं बेशिस्त वागणं, उनाडक्या करणं, यात सुद्धा एक वेगळीच मजा असते रे. तुला एक सांगू का अशोक, तुझी काळजी जेवढी निर्मळ आहे ना, तेवढं त्या मुलांचं बालपणसुद्धा निर्मळ आहे रे. कुठे जायचं ते जाऊ दे ना. तर दुसरीकडे आपण पाहतो की समा भैरवीला म्हणते की मला नाही यायचं. भैरवी विचारते की काय झालं बाळा, आपण जाऊया ना. समा म्हणते की मला काही मुंबई दर्शन वगैरे नाही करायचं आहे माऊ, आणि म्हणते की तुला माहिती आहे का, आम्ही जेव्हा आईबाबांबरोबर इंडियामध्ये यायचो ना, प्लॅनिंग करत होतो ना, तेव्हा आम्ही हेच सगळं बघण्याचा प्लॅन करत होतो, मरीन ड्राईव्ह, गेटवे ऑफ इंडिया. बाबा तर मला त्याचं स्कूल पण दाखवणार होता आणि आई कॉलेजचा कट्टा दाखवणार होते. इनफॅक्ट ते दोघेही पहिल्यांदा कुठे भेटले तो स्पॉट हे देखील दाखवणार होते ते दोघे. आणि रडत म्हणते की माऊ मला आईबाबांशिवाय काहीच बघायचं नाही आहे. भैरवीसुद्धा तेव्हा खूप इमोशनल होते आणि रडत म्हणते की असं नको ना बोलू समा, आणि डोळे पुसत म्हणते की हे बघ ईशान आणि इराचा सुद्धा मूड जाईल. आता समा म्हणते की पण मला सारखं रडायला येईल आणि मग ते सारखे प्रश्न विचारत राहतात. भैरवी म्हणते की मला सगळं कळतं आहे, तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी आली आहे, मला माहिती आहे, पण बाळा आपण असं घरात नाही ना बसून राहू शकत, बाहेर पडायला लागलं ना यातून, त्या दोघांचाही वेळ छान जाईल आणि कदाचित तुलाही बरं वाटेल. अशी घरात बसलीस तर अजून दुःखी होशील, तू नको जास्त विचार करू. खूप जास्त विचार केला तर सिच्युएशन खूप भयंकर वाटते आणि मग काहीच सुचत नाही. त्यापेक्षा आपण बाहेर जाऊ, फिरू. आणि म्हणते की हे बघ मी तुझी बेस्टी आहे ना, माझ्यावर विश्वास ठेव, मी या सगळ्या सिच्युएशनमधून गेले आहे, मी सगळं अनुभवलं आहे, त्यामुळे प्लीज ऐक माझं, बाहेर पड, छान वाटेल. तेव्हा ईशान आणि इरा तिथे येतात आणि म्हणतात की तुम्ही बाहेर काय करताय, चला ना पटकन. मग समासुद्धा भैरवीसोबत जाते. यानंतर रात्री आपण पाहतो की अशोक मामा मुलांची वाट पाहत बसलेले असतात. तेव्हा कोणीतरी डोरबेल वाजवतं. अशोक मामा दरवाजा उघडायला उठणार तितक्यात फुलराणी म्हणते की बस मी उघडते, मुलं आली असतील आणि सकाळी सांगितलेले लक्षात ठेवा, जास्त तनतन करू नका, तुम्हालाच त्रास होईल. अशोक मामा म्हणतात की मला जास्त शहाणपणा नको शिकू, जा आणि दरवाजा उघड. मग फुलराणी जाऊन दरवाजा उघडते. मुलं आलेली असतात, ती खूप खुश असतात. आता फुलराणी त्यांना म्हणते की जा पटकन जाऊन आजोबांना सांगा काय काय मजा केली, ते केव्हापासून वाट बघताय तुमची. अशोक मामा मुलांना म्हणतात की या बाळांनो बसा, आणि म्हणतात की तुमचीच वाट बघत होतो, आणि विचारतात की काय काय मजा केली. इरा सांगते की खूप मजा केली, चौपाटीवर भेळ खाल्ली, रगडा पॅटीस खाल्लं, कुल्फी खाल्ली, घोड्यावर बसलो, खूप मजा केली. असं म्हणून ती अशोक मामांजवळ उठून जाते आणि अशोक मामांचा हात हातात घेत म्हणते की आजोबा मला तुमची खूप आठवण आली. तेव्हा अशोक मामा खूप इमोशनल होतात. आता इरा अशोक मामांना म्हणते की आजोबा आपण पण जाऊया ना एकदा. तेव्हा सगळेच थोडेसे शांत होतात. अशोक मामा खूपच इमोशनल होतात आणि म्हणतात की जाऊया बेटा, आपण नक्की जाऊया. आणि म्हणतात की एक काम करा, आता तुम्ही फ्रेश व्हा आणि देवाला नमस्कार करा, मग मी तुमची गंमत ऐकेन. मग मुले फ्रेश व्हायला आतमध्ये निघून जातात. फुलराणी अशोक मामांना काहीतरी खुणावून सांगते. तेव्हा अशोक मामा भैरवीला विचारतात की चहा पाणी घेणार का? भैरवी आश्चर्याने अशोक मामांकडे बघायला लागते आणि विचारते की कोण, मी? आणि म्हणते की मी मुलांना सोडायला आले होते, फक्त उद्या येते. तेव्हा अशोक मामा म्हणतात की कशाला? आणि परत म्हणतात की हां या, अवश्य या. आणि विचारतात की किती दिवस राहणार आहेस आता? भैरवी सांगते की मी आता कायमची इंडियामध्येच राहणार आहे. हे ऐकून अशोक मामा खूप शॉक होतात. आता भैरवी सांगते की ट्रान्सफर झाली आहे माझी, काही पेपर वर्क्स आहेत, पण लवकरच जॉईनिंग होईल. आणि म्हणते की येते मी आता, उद्या भेटूच परत. असं म्हणून ती तिथून निघून जाते. फुलराणी अशोक मामांना म्हणते की मी तुम्हाला काय म्हटलं होतं,
आपण सगळं निवांतमध्ये घेतलं ना, सगळं चिलमध्ये होते, काय टेन्शनचं कारण नाही. अशोक मामा म्हणतात की काय ठीक होणार आहे, कायमची भारतामध्ये राहायला आली आहे ती. फुलराणी म्हणते की मग येऊ दे ना, तिचं ऑफिस चालू होणार आहे ना, मग एकदा नोकरीवर जायला लागली की इथे कशाला तोंड दाखवायला येईल. तितक्यात भैरवी परत येते आणि म्हणते की एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा मागाशी राहिलाच, मुलांच्या शाळेचं काय. हे ऐकून अशोक मामा थोडेसे शांत होतात आणि विचारात पडतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.